नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती आहे. शासनाकडून नवीन जी-आर आला आहे. जी-आरमध्ये नेमकं काय आहे जाणून घेऊया. मित्रांनो, जी-आरमध्ये रेशन कार्डला आता ई-के-वाय-सी करावी लागेल. जशी तुम्ही आधारची ई-के-वाय-सी केली असेल, तसेच तुम्हाला आता रेशन कार्डची ई-के-वाय-सी करावी लागेल. जर तुम्ही ई-के-वाय-सी 30 जून 2024 अगोदर न केल्यास तुमचं रेशन कार्ड बंद होणार. शेवटची तारीख आहे 30 जून 2024. त्या अगोदर ई-के-वाय-सी करावी लागेल. मग ई-के-वाय-सी कशी करावी ऑनलाईन व ऑफलाईन जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, कोणत्याही अडथळ्याशिवाय रेशन कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या रेशन कार्डचे के-वाय-सी करणे अनिवार्य झाले आहे. रेशन कार्डमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व सदस्याचे के-वाय-सी करणे गरजेचे असावे. मित्रांनो, तुमच्या रेशन कार्डमध्ये ज्या सदस्याचे नाव असतील त्या सर्वांना ई-के-वाय-सी करावीच लागेल. ज्या सदस्याचे के-वाय-सी पूर्ण झाले नाही, अशा कोणत्याही सदस्याला रेशन मिळणं बंद होऊ शकते. रेशन कार्ड ई-के-वाय-सी म्हणजे काय व त्याचे फायदे काय आहे व शासन का सांगतो ई-के-वाय-सी करा म्हणून जाणून घेऊया. मित्रांनो, के-वाय-सीचे पूर्ण स्वरूप म्हणजे नो युअर कस्टमर म्हणजेच तुमचा ग्राहकाला जाणून घेणे. के-वाय-सी प्रक्रियेत आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक केले जातात. याद्वारे शिधापत्रिकेचा लाभार्थी योग्य असल्याचे पडताळणी केली जाते. सध्या अशी अनेक शिधापत्रिका आहेत ज्याची खरी ओळख नाही. शिधावाटपातील बनावट लोकांबाबत दररोज मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होतात असल्याने ही अनियमितता थांबवण्यासाठी शासनाकडून नवीन आदेश जारी करण्यात आला असून त्या अंतर्गत तुम्हाला सर्वांना तुमच्या कुटुंबाचे धान्य मिळणे बंधनकारक करण्यात आले आहे. के-वाय-सी केले जेणेकरून हे खोटी फसवणूक पुढे जाऊ शकणार नाही. अन्यथा कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास आपल्याला त्याच रेशनना मिळवण्याच्या समस्येला सामोरा जावे लागेल. सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे जर तुम्ही बायोमेट्रिक अपडेट झाले नसेल तर तुमचा लवकरात लवकर अपडेट करा. अन्यथा तुम्हाला भविष्यात समोर जाऊन मोठा समस्या येऊ शकतात. रेशन कार्ड ई-के-वाय-सी कसे करावे? त्यामध्ये 2 प्रक्रिया आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन. पहिली प्रक्रिया ऑनलाईन आहे, ज्यामध्ये CSC जनसेवा केंद्राद्वारे शिधापत्रिकाधारक ऑनलाईन माध्यमातून ई-के-वाय-सी प्रक्रिया करू शकतात. यासाठी कार्डधारकाला प्रथम सरकार मान्यता दिलेल्या CSC लोकसेवा केंद्रात जावे लागेल. जे सरकार मान्य CSC सेंटर आहेत त्याच ठिकाणी ई-के-वाय-सी होईल. CSC जनसेवा केंद्राकडून माहिती घेतल्यानंतर कार्डधारकाला त्याची कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यानंतर लोकसेवा केंद्र ऑनलाईन माध्यमातून ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करेल. दुसरी पद्धत ऑफलाईन आहे, रेशन कार्ड डीलरमार्फत ई-के-वाय-सी. मित्रांनो, रेशन कार्ड अपडेट करण्याचा दुसरा सर्वात सोपा मार्ग म्हणजेच रेशन कार्ड डीलरमार्फत ई-के-वाय-सी करून घेणे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रेशन कार्ड डीलरकडे जावे लागेल, ज्यांच्याकडून तुम्हाला ई-के-वाय-सीची संबंधित कागदपत्रे माहिती घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही कागदपत्रे रेशन कार्ड डीलरला द्या. रेशन कार्ड डीलर कागदपत्राच्या आधारे तुमच्या रेशन कार्डची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करेल. त्यानंतर तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.